सकाळचे 7:30 वाजले होते. शहरात पावसाची रिमझिम सुरू होती. बस स्थानकावरती लोकांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. प्रत्येकजण आपापल्या कामात घाईत होता. त्या गर्दीत एक साठीतला बारीक सावळा माणूस आपल्या हातात जुनाट डब्याची पिशवी घेऊन शांतपणे उभा होता. त्याचं नाव होतं विठ्ठल जाधव. अंगावर फिकट झालेला शर्ट, खांद्यावरती जुना टॉवेल आणि पायात काळाच्या ओघानं झिजलेल्या अनेकदा शिवलेल्या रबरी चपला. त्या चपलांच्या तळाला ठिकठिकाणी खिळे मारलेले होते. पावसाचं पाणी आत शिरत होतं, पण विठ्ठलरावांच्या चेहऱ्यावर तक्रारीचा एकही भाव नव्हता. बस आली. लोकांनी ढकलाढकल करत बसमध्ये प्रवेश केला. विठ्ठलराव शेवटी चढले. कंडक्टरनं तिकीट देताना त्यांच्या चपलांकडे पाहिलं आणि सहज म्हणाला, "काका, या चपला आता बदलाच, कधीही तुटतील." विठ्ठलराव हसले. "अजून थोडं चालतील रे." त्यांनी तिकीट खिशात ठेवलं आणि खिडकीजवळ बसले. त्या दिवशी त्यांचा मुलगा आदित्य पुण्याहून घरी येणार होता. तब्बल 2 वर्षांनी. आदित्य मोठ्या IT कंपनीत काम करत होता. मोठा पगार, मोठं घर, मोठी स्वप्न. पण बाबांशी बोलायला वेळ मात्र दिवसेंदिवस कमी होत चालला होता. तरीही विठ्ठलराव रोज प्रत्येकाला अभिमानानं सांगायचे, "माझा मुलगा इंजिनियर आहे." घरी पोचल्यावरती त्यांनी सर्वात आधी अंगण झाडलं. मग स्वयंपाकघरात जाऊन आदित्यला आवडणारा बटाट्याचा रस्सा आणि गरम भाकऱ्या बनवायला सुरुवात केली. त्यांची पत्नी सुमन 5 वर्षापूर्वीच गेली होती. तेव्हापासून घरात ते एकटेच राहत होते. पण मुलगा येणार म्हटल्यावरती आज घरात पुन्हा एकदा जिवंतपणा आला होता. दुपारी 4च्या सुमारास एक चमकदार काळी कार घरासमोर येऊन थांबली. आदित्य खाली उतरला. महागडे कपडे, हातात महागडं घड्याळ, पायात ब्रँडेड शूज. विठ्ठलराव धावतच बाहेर आले. "आला माझा राजा." त्यांनी मुलाला मिठी मारायला प्रयत्न केला. आदित्यनं हलकं स्मित केलं, पण एका हातानेच बाबांना स्पर्श केला. "बाबा, आधी हात धुऊ दे. खूप प्रवास झाला." विठ्ठलरावांनी लगेच मान हलवली. "हो हो, चल." घरात शिरताच आदित्यची नजर बाबांच्या पायांकडे गेली. त्या जुन्या फाटलेल्या चपला पाहून त्याच्या कपाळावरती आठ्या पडल्या. तो चिडून म्हणाला, "बाबा, अजूनही या चपला? मी महिन्याला इतके पैसे पाठवतो, तरी तुम्ही स्वतःसाठी नवीन चप्पल घेऊ शकत नाही का?" विठ्ठलराव काही क्षण शांत राहिले. मग हसत म्हणाले, "अरे, या अजून चांगल्या आहेत, फक्त थोड्या झिजल्या आहेत." आदित्य वैतागला. "हे काय आहे? लोक काय म्हणत असतील? माझे बाबा अशा चपला घालतात?" विठ्ठलरावांच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर हरवलं, पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त चपला दाराबाहेर काढून ठेवल्या आणि मुलासाठी ताट वाढायला स्वयंपाकघरात गेले. त्यांना माहीत नव्हतं, त्या साध्यासुध्या दिसणाऱ्या चपलांमध्ये त्यांच्या आयुष्याचा एक असा इतिहास दडलेला होता, जो आदित्यला अजूनही माहीत नव्हता. त्यांना आयुष्याचा एक इतिहास, जो आदित्यला अजूनही माहीत नव्हता. रात्री दोघं जेवायला बसले. विठ्ठलराव प्रेमानं म्हणाले, "घे बाळा, तुझा आवडता बटाट्याचा रस्सा केला आहे." आदित्य मोबाईलवरती ईमेल पाहतच जेवत होता. तो मध्येच म्हणाला, "बाबा, तुम्ही माझ्यासोबत पुण्याला चला. हे जुनं घर विकून टाकू. इथे एकटे राहून काय उपयोग?" विठ्ठलराव हसले. "हे घर फक्त विटांचं नाही रे. तुझ्या आईच्या आठवणी इथे आहेत. तुझ्या पहिल्या पावलांचे ठसे ह्या अंगणात आहेत. मला इथेच बरं वाटतं." आदित्यनं काही उत्तर दिलं नाही. जेवण झाल्यावरती तो आपल्या जुन्या खोलीत गेला. खोली जवळजवळ तशीच होती. भिंतींवरती त्याच्या शाळेतील बक्षिसांचे फोटो, एका कोपऱ्यात त्याची जुनी क्रिकेट बॅट आणि कपाटावरती धूळ खात पडलेली त्याची 10वीची ट्रॉफी. त्यानं सहज कपाट उघडलं. आत एक लोखंडी डबा ठेवलेला होता. कुतूहलानं त्यानं डबा उघडला. त्यात त्याची पहिली पेन्सिल, पहिलं ओळखपत्र, लहानपणीचा तुटलेला खेळण्यांचा ट्रक आणि काही जुन्या पावत्या होत्या. त्या पावत्यांमध्ये एक कागद दुमडलेला होता. त्यावरती लिहिलं होतं, "चप्पल दुरुस्ती, ₹70." तारीख होती 15 वर्षापूर्वीची. आदित्यला काही विशेष वाटलं नाही. त्याने तो कागद पुन्हा ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाबांसोबत बाजारात गेला. चालताना त्याच्या लक्षात आलं की बाबांची एक चप्पल पुन्हा उघडली होती. ते रस्त्याच्या कडेला बसून स्वतःच तार बांधू लागले. आदित्यला लाज वाटू लागली. तेवढ्यात जवळच्या चपला शिवणाऱ्या म्हाताऱ्या कारागिरानं विठ्ठलरावांना पाहिलं आणि हसत म्हणाले, "अरे विठ्ठल भाऊ, अजूनही त्या चपला जपल्या आहेस? मी तर कितीदा म्हटलं नवीन घ्या." विठ्ठलराव हसले. "या फेकण्याची हिंमत होत नाही रे." कारागीर काही क्षण शांत राहिला. मग नकळत त्याच्या तोंडून शब्द निघाले, "ज्या दिवशी तुम्ही मुलाच्या फीकरिता स्वतःच्या नवीन चपला परत करून त्या जुन्या शिवून घेतल्या होत्या, त्या दिवसापासून या चपला तुमच्यासोबत आहेत." आदित्यच्या कानावर हे शब्द पडले.
आणि तो थबकला. काय म्हणालात? तो आश्चर्यानं विचारू लागला. कारागिराला आपण काहीतरी जास्त बोललो याची जाणीव झाली. तो गप्प बसला. पण आदित्यने आग्रह केला. काका, कृपया खरं सांगा. कारागिरानं विठ्ठलरावांकडे पाहिलं. विठ्ठलरावांनी हळूच मान खाली घातली. कारागिरानं खोल श्वास घेतला. 15 वर्षापूर्वी तुझ्या शाळेची फी भरायची शेवटची तारीख होती. तुझ्या बाबांनी स्वतःसाठी नवीन चपला निवडल्या होत्या. पैसे मोजणार तेवढ्यात शाळेतून कोणीतरी आलं आणि फी नाही भरली तर तुझं नाव काढलं जाईल असं सांगितलं. तुझ्या बाबांनी क्षणाचाही विचार केला नाही. नवीन चपला परत केल्या, पैसे फीसाठी दिले आणि त्या जुन्या चपला पुन्हा शिवून घेतल्या. तेव्हापासून आजपर्यंत ह्याच चपला घालतात. आदित्यच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्यानं बाबांकडे पाहिलं. विठ्ठलराव शांत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना अभिमान होता ना दुःख. ते फक्त हलकच हसले आणि म्हणाले, अरे ती जुनी गोष्ट आहे. मुलांच्या शिक्षणापुढे चपलांची किंमत काय असते? त्या एका वाक्यानं आदित्यच्या मनात काहीतरी तुटलं. त्याला आठवलं, त्याच वर्षी त्यानं शाळेत पहिला क्रमांक मिळवला होता. घरी आल्यावरती बाबांनी त्याच्यासाठी लाडू आणले होते. पण त्या दिवशी त्यांनी स्वतः नवीन चपला का घेतल्या नाहीत हा प्रश्न त्याने कधीच विचारला नव्हता. कारण त्याला तेव्हा वाटत होतं की बाबांना जुन्याच चपला आवडतात. पण सत्य काही वेगळंच होतं आणि अजूनही त्या चपलांमध्ये दडलेली कहाणी पूर्ण उलगडायची बाकी होती. त्या रात्री आदित्यला झोपच लागली नाही. वारंवार त्याच्या डोळ्यासमोर बाबांच्या फाटलेल्या चपला आणि चप्पलवाल्याचे शब्द येत होते. पहाटे तो पाणी प्यायला उठला. स्वयंपाकघरात मंद दिवा लागला होता. त्यानं पाहिलं, विठ्ठलराव जुन्या स्टूलवरती बसले होते. त्यांच्या हातात सुईदोरा होता आणि ते पुन्हा त्या चपला शिवत होते. त्यांचे हात थरथरत होते. डोळ्यांना नीट दिसत नव्हतं. तरीही ते शांतपणे काम करत होते. आदित्य दारामागे उभा राहून ते दृश्य पाहत राहिला. तेवढ्यात विठ्ठलरावांनी हळू आवाजात पुटपुटलं, आणखी थोडे दिवस साथ दे रे, आता फार चालायचं नाही. ते कोणाशी बोलत होते हे पाहण्यासाठी आदित्यने पुढे डोकावलं आणि त्याला समजलं, बाबा त्या चपलांशीच बोलत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी त्यानं ठरवलं की बाबांसाठी सर्वात महागडे बूट आणायचे. तो शहरातील मोठ्या शोरूममध्ये गेला. सुंदर लेदरचे बूट, मऊ सोल असलेल्या चपला, घरात वापरण्यासाठी सँडल. त्यानं अनेक जोड्या घेतल्या. घरी येऊन आनंदाने म्हणाला, बाबा आता त्या जुन्या चपला फेकून द्या, हे घाला. विठ्ठलरावांनी हसत त्या नवीन चपलांकडे पाहिलं. त्यांनी एक जोड हातात घेतली, प्रेमानं स्पर्श केला आणि पुन्हा खाली ठेवली. खूप छान आहेत बाळा, पण या मी खास प्रसंगी घालेन. आदित्य वैतागला. मग रोज काय त्या फाटक्याच घालणार? विठ्ठलराव काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त कपाटातून एक जुनी कापडी पिशवी बाहेर काढली. त्या पिशवीतून त्यांनी काळजीपूर्वक एक छोटासा डब्बा काढला. डब्यात एक चिठ्ठी होती, सुमनची शेवटची आठवण. आदित्यनं आश्चर्यानं बाबांकडे पाहिलं. विठ्ठलरावांचा आवाज भरून आला. तुझी आई हॉस्पिटलमध्ये होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं वेळ फार नाही. त्या दिवशी मी तिच्या जवळ बसलो होतो. तिनं माझ्या पायातल्या त्या चपलांकडे पाहिलं आणि म्हणाली, विठ्ठल, या चपला बदला, खूप झिजल्या आहेत. मी हसलो. तेव्हा तिनं माझा हात धरून सांगितलं, एक वचन देशील? जोपर्यंत आपला आदित्य स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही तोपर्यंत स्वतःसाठी एक रुपयाही खर्च करायचा नाही. आधी त्याचं भविष्य, मग बाकी सगळं. मी तिच्या हातावरती हात ठेवून होकार दिला. दुसऱ्या दिवशी ती कायमची निघून गेली. घरात शांतता पसरली. विठ्ठलराव पुढे म्हणाले, त्या दिवसापासून या चपला फक्त चपला नाहीत राहिल्या रे, त्या तुझ्या आईला दिलेल्या शब्दाची आठवण बनल्या. प्रत्येक वेळी त्या शिवताना मला तिचं हसणं आठवतं, म्हणून त्यांना फेकायची हिंमत होत नाही. आदित्यच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्यानं आयुष्यात पहिल्यांदाच त्या चपलांकडे वस्तू म्हणून नाही तर आईबाबांच्या प्रेमाचा इतिहास म्हणून पाहिलं. तो खाली बसला. थरथरत्या हातांनी त्या झिजलेल्या चपला उचलल्या आणि आपल्या कपाळाला लावल्या. बाबा मला माफ करा. एवढंच बोलून तो बाबांच्या मांडीवरती डोकं ठेवून लहान मुलासारखा रडू लागला. विठ्ठलरावांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. वेड्या, आईबाबा मुलांना माफ करत नाहीत, कारण ते कधी रागवतच नाहीत. त्या एका वाक्यानं आदित्य पूर्णपणे कोसळला. त्याला समजलं, जगातली सर्वात महाग वस्तू ब्रँडेड बूट नसतात, तर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी झिजवलेल्या चपला असतात. पण त्याला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. त्या चपलांनी त्याच्या आयुष्यात आणखी एक शेवटचं काम करायचं बाकी होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यनं बाबांना काहीही न सांगता त्या जुन्या चपला हलक्या हातानं स्वच्छ केल्या. त्यावरील धूळ पुसली. तुटलेल्या पट्ट्याला पुन्हा नीट शिवलं. त्याला वाटलं एवढ्या वर्षांनी निदान त्या चपलांना तरी थोडासा सन्मान मिळायला हवा. विठ्ठलराव बाहेर आले आणि चपला चमकलेल्या पाहून हलकच हसले. आज इतका वेळ कोण घालवत होतं त्यांच्यावर? आदित्य काहीच बोलला नाही. तो फक्त बाबांच्या पायाशी बसला आणि स्वतः त्यांच्या पायात त्या चपला घालू लागला. विठ्ठलराव दचकले. अरे काय करतोस? आदित्यच्या डोळ्यातून अश्रू आले. लहानपणी तुम्ही मला शाळेसाठी बूट घालून द्यायचात ना, आज मला एकदा तुमच्या चपला घालू द्या. विठ्ठलराव काही क्षण काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यात अभिमान, माया एकत्र दाटून आली. काही दिवसांनी आदित्यला पुन्हा पुण्याला परत जायचं होतं. निघण्यापूर्वी त्यानं बाबांना विचारलं, बाबा माझ्यासोबत चला ना. विठ्ठलराव हसले. आत्ता नाही रे, या घरात तुझ्या आईचा श्वास आहे. मी इथेच आनंदात राहीन. पण तू येत जा, एवढंच पुरेसं आहे. आदित्यनं मान हलवली. यावेळी त्यानं बाबांना घट्ट मिठी मारली. अनेक वर्षांनी ती मिठी दोघांनी मनापासून अनुभवली. पुण्याला परतल्यावरती आदित्य पूर्णपणे बदलला. ऑफिसमधलं काम संपलं की तो सर्वप्रथम बाबांना फोन करायचा. आठवड्यातून एकदा गावाला यायचा. त्यांच्या औषधांची, तपासण्यांची काळजी घ्यायचा. पण विठ्ठलरावांच्या पायात मात्र अजूनही त्याच जुन्या चपला असायच्या. एक दिवशी आदित्यने विचारलं, बाबा आता तरी नवीन चपला घाला. विठ्ठलराव हसले आणि म्हणाले, घालेन, पण योग्य वेळ आली की. काही महिन्यांनी विठ्ठलरावांची तब्येत अचानक बिघडली. वय झालं होतं. रुग्णालयात दाखल करावं लागलं. आदित्य दिवस रात्र त्यांच्याजवळ बसून राहिला. एका रात्री विठ्ठलरावांनी त्याचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाले, कपाटातल्या वरच्या खणात एक कापडी पिशवी आहे. ती फक्त माझ्या गेल्यानंतरच उघड. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा असं बोलू नका. विठ्ठलराव फक्त हसले. प्रत्येक प्रवासाला एक दिवस तरी घरी परतायचं असतंच रे. काही दिवसांनी पहाटेच्या शांत वेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आदित्यच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार कायमचा निघून गेला. अंत्यसंस्कारानंतर तो थरथरत्या हातांनी कपाट उघडून ती कापडी पिशवी घेऊन आला. आत एक पत्र आणि त्या जुन्या चपला होत्या. पत्रात लिहिलं होतं, प्रिय आदित्य, हे पत्र वाचतोयस म्हणजे मी तुझ्या आईला भेटायला गेलो असेल. या चपला फेकू नकोस. त्या माझ्या नाहीत. त्या तुझ्या भविष्याच्या आहेत. त्यावरती तुझ्या शिक्षणासाठी केलेल्या प्रत्येक पावलांची धूळ आहे. कधी तुला वाटलं की जीवनात खूप मोठा झालास तर या चपलांकडे एकदा बघ. त्या तुला आठवण करून देतील की माणूस उंच पदामुळे मोठा होत नाही, तर ज्यांनी त्याच्यासाठी स्वतःचे पाय झिजवले त्यांना विसरत नाही म्हणून मोठा होतो. आणि जर कधी तुला मुलगा झाला तर त्याला या चपलांची गोष्ट नक्की सांग. कारण संपत्ती वारशानं मिळते, पण संस्कार सांगावे लागतात. पत्र वाचून आदित्य बराच वेळ रडत बसला. काही महिन्यांनी त्याने गावात एक छोटंसं वाचनालय आणि शिष्यवृत्ती योजना सुरू केली. प्रवेशद्वारावरती काचेच्या पेटीत त्या जुन्या चपला जपून ठेवल्या. खाली एक छोटीशी पाटी लावली. या चपलांनी एका वडिलांचे पाय झिजवले म्हणून एका मुलाची स्वप्न चालू शकली. त्या पाटीसमोर येणारा प्रत्येक जण काही क्षण शांत उभा राहायचा, कारण त्या फक्त फाटलेल्या चपला नव्हत्या. त्या एका वडिलांच्या निशब्द प्रेमाची, त्यागाची आणि मुलासाठी जगलेल्या संपूर्ण आयुष्याची साक्ष होती. पुढे वर्ष सरकत गेली. आदित्यचं आयुष्य पुन्हा रुळावर आलं. पण एक गोष्ट मात्र कायमची बदलली होती. आता त्याच्या दिवसाची सुरुवात ऑफिसच्या ईमेलने होत नव्हती, तर बाबांच्या फोटोसमोर दिवा लावून होत होती. प्रत्येक रविवारी तो गावातल्या वाचनालयात जायचा, मुलांशी बोलायचा, त्यांना मोठी स्वप्न पाहायला शिकवायचा. पण प्रत्येक भाषणाच्या शेवटी तो त्या काचेच्या पेटीकडे बोट दाखवत म्हणायचा, माझे खरे शिक्षक हे आहेत. मुलं आश्चर्यानं विचारायची, सर या तर जुन्या चपला आहेत. आदित्य हसून म्हणायचा, नाही, या एका वडिलांच्या पायांनी लिहिलेलं पुस्तक आहे. एके दिवशी त्याचा 10 वर्षाचा मुलगा आरव त्याच्यासोबत वाचनालयात आला. त्यानेही त्या चपलांकडे पाहिलं. विचारलं, बाबा तुम्ही या इतक्या जुन्या चपला का जपून ठेवल्या आहेत? आदित्य काही क्षण शांत राहिला. मग त्यानं मुलाला मांडीवर बसवलं. विश्वासरावांची संपूर्ण गोष्ट सांगितली. गोष्ट संपेपर्यंत आरवच्या डोळ्यात अश्रू आले होते. तो उठला, काचेच्या पेटीजवळ गेला, दोन्ही हात जोडले, हळूच म्हणाला, आजोबा धन्यवाद. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला वाटलं बाबांनी दिलेलं संस्कार आता पुढच्या पिढीकडे पोचले आहेत. त्या रात्री घरी परतल्यावरती आरवनं स्वतःचे महागडे बूट कपाटात ठेवले.
आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना घराबाहेर उभ्या असलेल्या एका गरीब मुलाला ते बूट दिले. आदित्यनं विचारलं, अरे, स्वतःचे बूट का दिलेस? आरव निरागसपणे म्हणाला, आजोबांनी त्यांच्या चपलांमुळे तुमचं आयुष्य घडवलं. माझे बूट कोणाचं तरी आयुष्य थोडंसं सोपं करतील ना. हे ऐकताच आदित्यला आकाशाकडे पाहण्याचा मोह आवरला नाही. त्याला असं वाटलं जणू ढगाआड कुठेतरी विठ्ठलराव आणि सुमन दोघंही हसत उभे आहेत. त्यांच्या त्यागाचं झाड आता 3ऱ्या पिढीपर्यंत फळ देऊ लागलं होतं. त्या दिवसापासून दरवर्षी विठ्ठलरावांच्या स्मृतिदिनी गावात चप्पलदान अभियान सुरू करण्यात आलं. शेकडो गरीब मुलांना नवीन चपला दिल्या जाऊ लागल्या. प्रत्येक चपलांच्या डब्यात एक छोटासा संदेश ठेवला जाईल. तुमच्या पायातल्या चपला नवीन असतील, पण त्यांची किंमत तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या झिजलेल्या पावलांचा आदर कराल. काळ पुढे गेला, माणसं बदलली, गावं बदलली, पण वाचनालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेली ती झिजलेली रबरी चपलांची जोडी तशीच राहिली. त्या पाहणाऱ्या प्रत्येकजण काही क्षण निशब्द व्हायचा, कारण त्या चपला सांगत होत्या, आईवडिलांचं प्रेम कधी मोठमोठ्या शब्दात दिसत नाही. ते त्यांच्या झिजलेल्या पावलात, फाटलेल्या चपलात, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षामध्ये आणि मुलांच्या भविष्याकरिता शांतपणे दिलेल्या त्यागात लपलेलं असतं. आणि म्हणूनच जगातली सर्वात मौल्यवान जोडी कोणती असेल तर ती महागड्या बुटांची नसते, ती आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर झिजवलेल्या चपलांची असते.